नमस्कार अमरावती. अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी मानवतेचा प्रेरणादायी आदर्श पाहायला मिळाला. अचलपूर तालुक्यातील पारडी येथील 40 वर्षीय देवानंद चव्हाण यांची दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यापूर्वी त्यांच्या आईने किडनी दान केली होती, तर यावेळी मुलीचा संसार वाचवण्यासाठी 55 वर्षीय सासू रंजना सोळंके यांनी स्वतःची किडनी दान केली. ही रुग्णालयातील 75वी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली. डॉक्टर अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर हितेश गुल्हाणे, डॉक्टर राहुल पोटोडे, डॉक्टर विक्रम देशमुख व वैद्यकीय चमूने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आईनंतर आता माझ्या आईने पतीला किडनी देऊन माझ्या संसाराला नवजीवन दिले, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रतिभा चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या अंगावर किडनीवर सुजन आली, तर मग आम्ही त्यांची तब्येत उलट्या व्हायला लागल्या, सिरियस तब्येत व्हायला लागली. मग डॉक्टरला दाखवलं मी, तर आता डॉक्टर म्हणे की त्यांचं क्रॅटिंग वाढलं आहे, किडनी फेल झाली. मग आम्ही सुपरला आलो. सुपरला मग त्यांची डायलिसिस चालू झाली. 1-1.5 वर्ष आम्ही इथं डायलिसिस केली. मग सोनाली मॅडमकडे गेलो आम्ही. इथं ट्रान्सप्लांट होते का मी विचारलं. माझी आई म्हणे छोटे छोटे मुलं आहे तुझी, एकटी तू काय काय करशील. आणि माझी आई धावणारी माझ्या संग, मी एकटीच होती. माझी मुलं टाकून मी एकटी त्यांना डायलिसिसला आणायची, कामाला जायची. मग इथं विचारलं, मला पत्ता दिला की इथं ट्रान्सप्लांट होते, मला मालूम नव्हतं. ते त्यांना भेटले, त्यांनी हाव म्हटलं की बा किडनी देणारं कोणी अशी. म्हटलं मॅडम, मी सांगितलं त्यांना की अशी अशी गोष्ट आहे मॅडम. म्हटलं दुसऱ्यांदा आहे, त्यांच्या आईने किडनी दिली होती पहिल्यांदा, होते का म्हटलं. तर मॅडमने हाव म्हटलं. तर किडनी देणारं कोण आहे. माझी म्हटलं किडनी बी निगेटिव्ह आहे, तर माझी किडनी मॅच नाही होत म्हटलं मॅडम. तर त्यांच्या म्हणे ओ पॉझिटिव्ह असेल तर ते किडनी मॅच होऊ शकते म्हणे. म्हटलं माझी आई आहे म्हटलं द्यायला. म्हटलं मॅडम तयार. तर मॅडम म्हणे तुझी आई देते का म्हणे. हो म्हटलं. तर मला विश्वासच नाही वाटत म्हणे. म्हटलं आईला आणते मी, विचारून घ्या म्हटलं तुम्ही. तर माझी आई पण हाव म्हटली, मॅडमना पण हाव म्हटलं की दुसऱ्यांदा करणार आहे. आईचं 55 आहे सध्या. हाव म्हटलं. तर मॅडमने हाव म्हटलं. मॅडमने रिस्क घेतली, सोनाली मॅडमने, आणि त्यांना आमचा नंबर लावला इथं. त्यांनी सगळी मदत दिली आम्हाला. इथं सगळं फ्रीमध्ये झालं, आम्हाला 1 रुपया पण लागला नाही. ऑपरेशनला पण 1 रुपया नाही लागला. सगळं व्यवस्थित, सगळे आमची काळजी घेतली इथं. मी डॉक्टर अमोल सदाशिवराव नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती. आमच्या इथे आता या मागच्या शुक्रवारी, गेल्या शुक्रवारी 75वे किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत. आणि यामध्ये याची म्हणजे नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे यामध्ये की याचे 11 वर्षापूर्वी मुंबईला किडनी ट्रान्सप्लांट पहिल्यांदा झाले होते. परंतु त्यांच्यानंतर रेग्युलर त्यांना गोळ्या वगैरे देण्यात आल्या. ते सक्सेसफुल राहिले काही वर्ष. परंतु त्यानंतर त्यांच्या गोळ्यांना आणि औषधी उपचारांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्या त्या क्रिएट लेवलमध्ये वाढ झाली आणि किडन्या दोन्ही परत त्यांची किडनी ती खराब झाली. तर त्यानंतर ते आपल्या हॉस्पिटलच्या संपर्कात आले आणि हॉस्पिटलच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं डायलिसिस इथे सुरू झालं 1 वर्ष अगोदर. आणि डायलिसिस सुरू झाल्यानंतर त्यांच्यापैकी एक नातेवाईक म्हणजे त्यांची सासू, त्यांनी समर्थता दर्शवली की मी माझ्या म्हणजे जावयाला किडनी देऊ इच्छिते. आणि या संदर्भात आम्ही सर्व फॉर्मॅलिटीज आणि सर्व पेपरवर्क कंप्लीट केल्यानंतर आणि पुढे त्याच्यावरचं सगळ्या लिगल प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर त्याचं मागच्या शुक्रवारी किडनी ट्रान्सप्लांट झालं. आणि मला सांगताना अत्यानंद होत आहे की आता त्यांचं क्रिएट 1.3 एवढ्या कमी लेवलवर आलेलं होतं, जे की पहिले 12.5पर्यंत गेलेलं होतं. आणि त्यामुळे त्याला पेशंटला आज एक जीवदान मिळालेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीला 2 वेळा किडनी ट्रान्सप्लांट आणि 2 वेळा किडनी मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात हा अवयवदानाचा आमचा सप्ताह सुरू आहे राज्य शासनाचा. त्यामध्ये अवयवदान चळवळ सुरू झालेली आहे. अवयवदानासंबंधी जनजागृती रॅली, कालच कार्यक्रम वगैरे झालेले आहेत. हिरवे कपडे प्राधान्य करणे, आज उद्या जनजागृतीची रॅली काढणे, ह्या संदर्भात सगळ्या सुरू असताना आणि यात 75वा किडनी ट्रान्सप्लांट झालेलं तेही आपल्या अमरावतीसारख्या ठिकाणी झालं, याचा मला खूप आनंद वाटतो.